चला आता सराव संच 1.2 मधला हा थोडा वेगळा मुद्दा आहे. 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म याच्यावरील गणित पाहायचे होते आपल्याला. आतापर्यंत आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेत. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय आणि त्याचा व्यत्यासासाठीचे गणित एका व्हिडिओमध्ये घेतले आपण. त्याच्यानंतर आपण कोनदुभाजकाचे प्रमेय आणि त्याच्या व्यत्यासाचे गणित या सराव संचातले ते एका सेपरेट व्हिडिओमध्ये घेतले आपण. आणि आता आपण 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म जो आपण आधी पाहिलाय सेपरेट व्हिडिओमध्ये, तर त्याच्यावरील गणित आपण सराव संचातले 1.2 मधले इथं या व्हिडिओमध्ये घेऊ. इथे प्रश्न 5वा काय आहे सराव संचातला, की एक ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन आहे एबीसीडी. त्यामध्ये एबी ही बाजू PQ ला समांतर आहे आणि PQ ही DC ला समांतर आहे. म्हणजे ह्या तिन्ही पण रेषा समांतर येतात, म्हणून याला म्हणलं मी 3 समांतर रेषा आणि त्याच्यावर दोन्ही छेदिका झाल्या. बघा ह्या जसं की समजा ह्या जर का 3 समांतर रेषा घेतल्या तर ह्या त्याच्यावरच्या छेदिका झाल्या. म्हणजे APD इकडे BQC, ठीक आहे ना. तर हे याचे आंतरछेद झाले. 3 समांतर रेषा आणि त्याच्यावर टाकलेल्या छेदिकेचे आंतरछेदाचे जे प्रमेय होता पण त्याच्यानुसार काय होतं आठवते का, की हा आंतरछेद आणि हा आंतरछेद या दोघांचं गुणोत्तर हे या आंतरछेद आणि या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे येते. आठवते? मग इथे सुद्धा तसंच करायचं आपल्याला. याच्यातली ही किंमत, याची या आंतरछेदाची किंमत 15 आहे, याची 12 आहे, याची काढायची आहे आणि याची 14 आहे. मग आपण शिकलो आधी की या दोघांचं गुणोत्तर हे या दोघांच्या गुणोत्तरा एवढे येते. मग त्याच्यातून आपल्याला BQ ची किंमत माहित होऊन जाते. मग त्याच्यानुसारच करायचं याला आपण. पहा आपण याला असं लिहू शकतो, येथे चौकोन ABCD मध्ये AB समांतर आहे PQ ला, PQ समांतर आहे DC ला. म्हणून मला काय लिहिता येते, 3 समांतर रेषा आणि त्याच्या आंतरछेदिकेच्या गुणधर्मानुसार काय लिहिता येते, AP छेद PD बरोबर BQ छेद QC. लिहिता येते ना सर? कशावरून लिहिता आलं हे? 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका है ना चे गुणधर्म, याचं जे प्रमेय घेतलं आपण त्याच्यावरून लिहिता येते. ठीक आहे ना. आता इथे चौकोनात जी माहिती दिली होती ती पण लिहून घेता येते इथे पुन्हा एकदा. AP बरोबर 15, PD बरोबर 12, अजून QC बरोबर 14 है ना. तर मग आपल्याला BQ काढता येते. ह्या 3 किमती दिलेल्या आहेत इथे आपल्याला. AP आहे 15, PD आहे 12, QC आहे 14. तर BQ काढता येते. मग इथे किमती टाकून द्या. AP किती आहे 15, PD किती आहे 12, BQ तर काढायचं आहे, QC किती आहे 14. बस हा 14 इकडे पाठवला गुणाकारात की इकडच्या बाजूने काय होते फक्त BQ. झालं, याला सोडवा. साइन दोन्ही 12 करू किंवा 2 न भागू, 7 दोन्ही इथे वर 14 होतात मग है ना. इथे 6, इथे 7, बरोबर का. बेसक 12, बेसात 14. मग आता इथे पुन्हा याला भागून याला भागू, 3 दोन्ही 6 आणि 3 5 15. म्हणजे वर किती झाले, 7 गुणीला 5 किती होतात, 7 5 35 छेद 2 बरोबर BQ. मग 35 ला 2 न भागलं तर 17 दोन्ही 34 होतात, म्हणजे 17.5, 17.5. कळलं? 3 समांतर रेषा व त्याचा जो छेदिकेचा गुणधर्म होता त्याच्यानुसार असं लिहिलंय. या 4 बाजू आहेत तिथं, 1 2 3 4. या 4 पैकी 3 बाजूची किती दिली होती, एकाची काढता आली आपल्याला. आता प्रश्न 7वा पाहू. प्रश्न 7वा आकृतीत दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये कसं आहे, अशी एक आकृती, ठीक आहे ना. ह्या 2 छेदिका आहेत. आता हे जे गणित असं होतं ना सरळ, आता हे असं आडवं केलंय आणि ह्याच्यावर 3 समांतर रेषा काढल्या. तर ही आकृती अशा प्रकारे दिलेली आहे. तर ह्यालाच तुम्ही, याच आकृतीला तुम्ही असं जर का फिरवलं तर हे याच्यासारखंच होते. म्हणजे ह्या 3 समांतर झाल्या आणि त्या 3 समांतरवरच्या या 3 समांतरवरच्या ह्या 2 छेदिका झाल्या. याला तुम्ही जर असं फिरवलं तर तुम्हाला हे अशा ह्या 3 समांतर दिसतील आणि ह्या 2 छेदिका दिसतील. म्हणजे इथे पण आपल्याला 3 समांतर रेषा व छेदिकांचं
त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म इथे पण वापरता येते. तर त्याच्यानुसार काय लिहिता येते इथे पण, मी वाटल्यास इथे लिहून देतो, दाखवतो तुम्हाला. जे दिलेलं आहे आकृतीवरून ज्या किमती दिल्यात त्या लिहून घेऊ आपण. आकृतीमध्ये काय दिलंय की AC दिलाय 12, त्याच्यानंतर CEX आहे, आणि म्हणजे x चीच किंमत काढायला सांगितली आपल्याला आधी. त्याच्यानंतर तिकडे BD दिलाय 8 आणि DF दिलाय 4. आधी आपल्याला याच्यात x ची किंमत काढायला लागेल आणि त्याच्यानंतरच AE ची किंमत काढता येते. AE आणि x ची किंमत काढायला सांगितली, ठीक आहे ना. तसंच इथे काय दिलंय की AB CD EF ह्या एकमेकाला समांतर आहेत. AB समांतर आहे CD ला, CD समांतर आहे EF ला. म्हणजे 3 समांतर रेषा झाल्या ह्या, आणि ह्या 2 आडव्या ज्या आहेत त्याच्यावरच्या छेदिका झाल्या. मग मला काय लिहिता येते 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार AC छेद CE म्हणजे ह्या आंतरछेदाचं गुणोत्तर हे या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढं असेल, बरोबर आहे का. BD छेद DF हे कशावरून लिहिलं मी, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म. आठवते का, हा याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे, तो पाहून घ्या. मग आता इथे किमती टाकू. AC किती आहे तर 12 आहे, CE किती आहे तर X आहे, त्याच्यानंतर इकडे BD किती आहे तर 8 आहे, आणि DF किती आहे 4, ठीक आहे ना. मग आता हा X इकडे घेऊ आणि हे इकडे घेऊ. X जर इकडे घेतला तो वर येईल, आणि हे 12 सोबत 4 गुणाकारात येईल आणि 8 छेदात येईल, बरोबर आहे. मग याला भाग देऊ. 4 1 4, 4 2 8, आणि 2 न 12 भागलं तर 6, म्हणजे X ची किंमत किती आली 6. कळ. आता इथे X ची किंमत झाली माहित, म्हणजे हे झालं माहित आपलं. आता राहिलं AE. मग आता AE म्हणजे काय होते, पूर्ण AE. पूर्ण AE म्हणजे काय तर AC आणि CE म्हणजेच X, बरोबर आहे का. मग आता AC ची किंमत तर त्यांनीच दिलेली आहे 12, आणि इथे X ची किंमत आली आपली किती 6. 12 आणि 6 18 झालं. सोपं आहे ना. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि गणित समजत असतील, माझ्या शिकवण्याचा तुम्हाला फायदा होत असेल अभ्यासात, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.